हॅलो. ताई तुम्हाला हे केलेलं आहे, होस्ट केलेलं आहे. आता माझं नेटवर्क बरोबर नाहीये. हा काही रेकॉर्डिंग सुरू हॅलो केलं मी. हा हरकत नाही ताई, चालू करा, तुम्ही चालू करा. माझं नेटवर्क हो नाहीये, हो, हरकत नाही. कदाचित बंद पडेल. हो ठीक आहे. पण सुनीता नाईक दिसत नाहीत कुठे. हा, त्यांना अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवली, त्या क्या म्यूट झाल्यात माहिती नाही. मी ताई नंतर पण बोलणार आहे ना, शेवटी गोषवारा घेणार आहे ना, की काही बोलायचं आहे की त्या पूर्ण बोलणार आहे माहिती ताई? सुमती ताई, हा हँड रेज करा. सुमती ताई आहेत. सुमती ताई आहेत, सुमित पण नाईक त्या म्हणून आहे अनम्यूट बघा. होत नाहीयेत. काही नेटचा प्रॉब्लेम आहे, कळत नाहीये. त्यांना रिक्वेस्ट एकदा बघू बघा. हो, पाठवली मी रिक्वेस्ट, पण काय घेत नाहीयेत त्या रिक्वेस्ट. हो का? अनम्यूटची कोणीतरी रिक्वेस्ट दुसरं कोणी असेल. हा त्यांचं हे आहे बघा, व्हिडिओ सुनीता चालू आहे नाईक, बहुतेक. सुनीत नाईक वन अनम्यूट रिक्वेस्ट पाठवली आहे, पण त्या घेत नाहीयेत रिक्वेस्ट. परत एकदा पाठवा ताई. हो, पहा, त्या पाहत आवाज येतोय बहुतेक, पण कळत नसेल. हा आवाज सुनीता ताई त्यांना परत अनम्यूट एकदा व्हा. रिक्वेस्ट पाठवा, म्हणजे मग हो होईल. हो. स्मिता ताई. हा स्मिता का सुनीता? इथं ताई कोणी, सुनीत नाईक ताई म्हणून. कोणी नाहीये का तुमच्याकडे? हा सुमित नाईक म्हणून लिहिलेलं हो, आहे, पण सुनीत नाईकच त्या आज टू बोलतायत अनम्यूट पण त्यांना. पाठवतेय. हो हो ना. हा नाही, सुनीत त्यांना त्या बोलतायत पण लक्षात येईना त्यांच्या म्हणून त्या. सुनीत हा नाईकला आज टू हरकत नाही अनम्यूट. ताई. दुसरं दुसरं कोणी असेल तर चालू करा. अजून कोणी आहे का इंटरेस्टेड? आजचे दिवस कोणी वाचू शकतो? हॅलो. हा, किती नंबर वाचायचा? मी बोलते हा सरास. 1 मिनिट सुमित्रा ताई. हा आल्या का त्या? 153. हा 153 पासून आहे बहुतेक. ते पण 50. हो हो. बरं थांब, मला जरा वेळ लागेल. आता मी काढेल ना, म्हणून एकच मिनिट थांब. आता त्यांनी ते सुरू केलं होतं ना, त्यांनी वाचलं होतं ना आता तर. हो, त्यामध्येच त्या म्यूट झाल्या, कळलं नाही नेट त्यांचं गेलं काय झालं. आहे त्यांचं आहे, पण ते अनम्यूट होता येईना त्यांना. अच्छा. अनम्यूट व्हावं लागतं ताई. ताई त्या वाचायला सुरू केलं होतं त्यांना फोन करून विचारावं. श्लोक हा पण तसं म्हटले करावं. त्यांनी. श्लोक पण म्हटले फोन का करून रवी? विचारा, कारण त्यांना वाईट वाटेल परत. हा बरोबर आहे, त्यांनी तयारी केली, सगळं म्हटलं पण. हो ना. हा, त्यांना जरा फोन करून 5 मिनिटं दिली तर त्यांना वाईट नाही हा वाटलं. चालेल, हरकत नाही. कोणी पण कसं तयारी करून बसतं ना, बरोबर नाही वाटत. हो ना. नाही हे होणार नाही तर वेळ जातो आपला. अच्छा, नाही आपल्याकडे मग 40. त्या फोन करून बघताय का? नाहीये. नाही येत. बरोबर, परत वाचते, जाऊ दे. हा करा, कोणीतरी सुरुवात करा. बरं मी ते नंतर त्यांना नंतर. परीक्षण हा त्यांना नंतर वाचायला सांगा. पुस्तक काढ. हा थांब, नाही हे तर झालंय. एकच मिनिट. बरं जाऊ दे, मी फक्त वाचते, कारण की आता 10-12 मिनिट आपले गेलेले आहेत म्हणून. हा हा. हा किती? 112 पासून का? 52. 53, 153 पासून. हा बरं, 153. हा
त्यांचा आवाज येतोय पण बोलण्याचा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यात अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योगनाम. श्लोक क्रमांक 10. यात यामंगतरसं पूती पर्युषितञ्च यत् उच्चिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम. शिजल्यावर एक प्रहर लोटल्यावर थंड झालेले नीरस दुर्गंधयुक्त शिळे उष्टे व अपवित्र असे भोजन तामसी पुरुषांना आवडते. तरी कुहिले उष्टी खाता न मनिजे तेणे अनहिता जैसे का उपहिता म्हैसी खाय. निपजले अन्न तैसे दुपहारी का येरे दिवसे अति करे ते ते तामसे घेई जेते. ना तरी अर्ध उकडीले का निपट करपो निगेले तैसेही खाय चुकले रसाजे येवो. जया का आथी पूर्ण निष्पत्ती जेथ रस धरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रतीती तामसा नाही. ऐसे नि कही विपाये सदन्ना वरपडा होये तरी घाणी सुटे तवरा हे व्याघ्र जैसा. का बहुवे देवीशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले गाभिणेही हो. तेही बाळाचे हातवरी चिवडले जैसी राडी करी का सर्व बैसोनी नारी गोतांबिल करी. ऐसे नि कश्मळे जे खाय तै तया सुख भोजन ऐसे होय परी येणे हि न धाय पापिया तो. आता या 10 पण अर्थ पाहूया. ज्याप्रमाणे म्हैस जवळ ठेवलेले कोणतेही अन्न खाते त्याप्रमाणे तामसी लोक नासके उष्टे हे माझ्या हिताचे नाही असा काहीच विचार करीत नाही. त्याप्रमाणे तमोगुणी पुरुष सकाळी शिजवलेले अन्न त्यावरून बराच काळ लोटून गेल्यावर दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी खातो. किंवा अर्धकच्चे शिजवलेले अथवा निश्शेष करपलेले व रसहीन बनलेले असेही अन्न तामसी पुरुष खात असतो. पूर्ण शिजलेले रुचीस आलेले अशा अन्नाला तो तामसी पुरुष अन्न म्हणत नाही. इतकेही करून जर यदा कदाचित तमोगुणी पुरुषापुढे पूर्ण शिजवलेले व स्वादिष्ट अन्न आलेस तर तो ते न खाता व्याघ्राप्रमाणे ते अन्न नासून त्याची घाण सुटेपर्यंत वाट पाहतो. किंवा ज्याच्यावरून पुष्कळ दिवस लोटले गेले स्वादरहित सुकलेले किंवा सडून गाभीण अशा किड्यांनी भरलेले आणि तेही ज्याप्रमाणे चिखल करावा किंवा परिवारासह बसून गोतांबील करावी त्याप्रमाणे मुलांच्या हातांनी चिवडले गेलेले असे घाणेरडे अन्न जेव्हा तो तमोगुणी पुरुष खातो तेव्हा त्याला भोजन केल्याचे समाधान वाटते. इतक्यानेही तो पापी तृप्त होत नाही. म्हणजे तामसी माणूस पहा काहीच चांगलं खात नाही. छान त्याला चवदार नको जे आपल्याला आवश्यक आहे शरीराला ते तो खात नाही. तो फक्त अन्न गिळायचं म्हणून खातो. तेही ज्याच्यामध्ये काहीही रस नाही आहे. म्हणजे आपल्या शरीराला ते आवश्यक नाही आहे किंवा त्याच्यानी आपलं रक्त वाढणार नाही. आपले जे गुण आहेत ते गुण चांगले वाढतील असं तो ते खात नाही. तामसी पुरुष असं निरस अन्न खात असतो. मग चमत्कार देखा निषेधाचा आंबुखा जया का सदोषा कुद्रवा व्यासी तया अपेयांच्या पाणी अखाद्यांच्या भोजनी वाढविजे उठानी तामसे येणे. एव तामस जेवणारा ऐसेसी मेचु हे विरा तयांचे फळ दुसरा क्षणी नाही. जे जेव्हाची हे पवित्र अपवित्र शिवे तयांचे वक्त्र तेव्हा ही पापा पात्र झाला तो की. यावर ते जे जेवी ते जेवी ती भोजन म्हणावी पोट भरती जाणावी यातना ते. शिरच्छेदे काय होये का आगी रिघता कैसे आहे हे जाणावे काही पाहे परिसातची असे. म्हणून तामसा अन्ना परिणाम गा सिनाना न सांगोची अर्जुना देव म्हणे. आता ययावरी आहाराची यापरी यज्ञही अवधारी त्रिधा असे. तरी तीही माझी प्रथम सात्विक यज्ञांचे वर्म
आईकपा सुमहिम शिरोमणी. मग आश्चर्य असे पहा की ते तामसी पुरुष शास्त्रांनी निषिद्धपणाचा शिंतोडा टाकलेले सदोष व वाईट असे अपेय, मदिरादी पिण्याची व अभक्ष मांसादी पदार्थ भक्षण करण्याची इच्छा वाढवतात. हे अर्जुना, याप्रमाणे तामस आहार करणाऱ्याला जशी आवड होत असते तशा आहाराचे फळ त्या क्षणीच मिळते, दुसरा क्षण लागत नाही. म्हणजे करावे तसे भरावे आपण म्हणतो त्याप्रमाणे जसं अन्न खातो त्याप्रमाणे तो वाईट वागतो. कारण ज्या क्षणी हे अपवित्र पदार्थ त्याच्या तोंडाला लागतात त्या क्षणीच तो पापाला पात्र झाला. यानंतर त्याच्या पदार्थ सेवनाला जेवणाची तरा म्हणू नये, तर ती पोट भरणारी यातना समजावी. शिरच्छेद केला असता काय होते, अग्नीत शिरला असता कसे वाटते, हे तसे करून पाहून जाण्याचे असते काय. पण पहा, तमोगुणी पुरुष हे सर्व सहन करीत असतात. म्हणून हे अर्जुना, तामस आहाराचा वेगळा परिणाम सांगत नाही असे देव म्हणतात. आता यानंतर आहाराप्रमाणे यज्ञही 3 प्रकारचा आहे. ऐक. उत्तम कीर्ती असलेल्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, तरी 3 प्रकारांमध्ये प्रथम सात्विक यज्ञाचे लक्षण सांगतो. ऐक. अफलाकांक्षीभिर्यज्ञो विधी दृष्टो युज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. अर्थ असा, यज्ञाच्या फलाची यत्किंचित इच्छा न करणाऱ्याकडून शास्त्रविधीला धरून व यज्ञ करणे हे माझे कर्तव्य आहे असे समजून मनाच्या समाधानाने जो यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. म्हणजे यज्ञ करायचा, फलाची अपेक्षा ठेवायची नाही, पण यज्ञ करताना शास्त्रविधीला धरून यज्ञ करायचा हे कर्तव्य समजायचं आणि आपल्या मनाचं समाधान ज्याच्याने होतो तो यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात असे आपल्याला भगवंत सांगतात. तरी एक प्रियोत्तम वांचो निवाढो नेदिकाम जैसा का मनोधर्म पतिव्रतेचा नाना सिंधू ते ठाकुनी गंगा पुढारा न करीसरिगा का आत्मा देखुनी उगा वेद ठेला. तैसे जे आपुल्यात वहिती वेंचुनिया चित्तवृत्ती नुरवितीची अहंकृती फळा लागी पातले या झाडांचे मूळ मागुते सरो नेणेची जळ जिराले का केवळ तयाच्याही अंगी तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई हार पोनी जे काही वांछती ना. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री एक आपल्या प्रियोत्तम पतीच्या प्रेमा वाचून दुसरी कोणतीही कामना मनात उत्पन्न होऊ देत नाही, किंवा ज्याप्रमाणे गंगा समुद्रास मिळाल्यानंतर पुढे जातच नाही, किंवा आत्म्याचे स्वरूप पाहिल्याबरोबर वेद मौन धारण करतो, ज्याप्रमाणे जे कोणी आत्मप्राप्ती रूप स्वहित साधण्याकडेच संपूर्ण चित्तवृत्ती लावून विषय सुखाच्या प्राप्तीची इच्छा करण्याकरता अहंकार उरू देत नाहीत, अथवा झाडाच्या मुळाशी प्राप्त झालेले पाणी तेथल्या तेथे झाडाच्या अंगात जिरून जाते, मागे परत येत नाही, त्याप्रमाणे जे कोणी मनाने व देहाने यजन करायचे या निश्चयाचे ठिकाणी तल्लीन होऊन गेल्यामुळे दुसऱ्या कशाशीच इच्छा करीत नाही. म्हणजे जे ठरलं आहे की एक गोष्ट करायची तीच गोष्ट करायची, दुसऱ्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचं नाही. तीही फळ वांछा त्यागी स्वधर्मा वाचूनी विरागी की जे जो यज्ञ सर्वांगी अलंकृत परी आरिसा आपणपे डोळा जैसे घेपे कातळ हातींचे दीपे रत्न पाहिजे नाना उदिते दिवाकरे गमावा मार्ग दिठी भरे तैसा वेद निर्धारे देखुनिया तिये कुंडे मंडप वेदी आणिकह संभार समृद्धी ते मेळवणी जैसे विधी आपण पा केली सकाळा वयव उचिते लेणी पातली जैसी अंगाते तैसे पदार्थ जेथींचे तेथे विनियोगिनी काय बानू बहुती बोली जैसी सर्वा भरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजनमिषे तैसा सांगोपांग निपजे जो याग नुठविनिया लाग महत्वाचा प्रतिपाळ करी पाटाचा झाडी की जे तुळशीचा फरी फळा फुला छायेचा आश्रय नाही किंबहुना फळा शेविण ऐसे या निगुती निर्माण होय तो याग जाण सात्विक गा.
स्वधर्माव्यतिरिक्त सर्वांविषयी वैराग्य धारण करून व विषय सुखाच्या फळाची इच्छा सोडून तंतोतंत विधीने सांगितल्याप्रमाणे जो यज्ञ करावा. ज्याप्रमाणे आरशाच्या योगाने आपण आपल्याला डोळ्यांनी पाहावे, किंवा तळहातावरील रत्न दिव्याने पाहावे, किंवा सूर्योदय झाल्यावर प्रवासाला जाण्याचा मार्ग दृष्टीस पडावा, त्याप्रमाणे जणू काय शास्त्रात सांगितलेल्या प्रत्यक्ष विधीने जमवाजमव केली. अशा प्रकारे वेद विधी पाहून कुंडे, मंडप, वेदी आणखी इतर यज्ञ समृद्धी मिळवून व ज्याप्रमाणे अंगावरील अवयवांवर त्या त्या अवयवांना योग्य असे अलंकार घालावेत, त्याप्रमाणे शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे यज्ञीय पदार्थाचा जेथल्या तेथे विनियोग करून शब्दाने फार काय प्रशंसा करावी. यजन क्रियेच्या मिशाने साक्षात यज्ञविद्या सर्व अलंकाराने अलंकृत होऊन जणू प्रगट झाली. म्हणजे आत्ताच मी हे सांगते की जसं सूर्योदय झाल्यावर आपल्याला रस्ता दिसतो, आरशामध्येच आपण आपले डोळे पाहू शकतो आणि तळ हातावर रत्न ठेवल्यावर आपण ते दिव्याने पाहतो. जर यज्ञ करायचा असेल तर यज्ञामध्ये कुंडे, मंडप, वेदी आणि जे जे सामान हवं आहे वेदाप्रमाणे ते सगळं सामान तयार करायचं आणि त्याप्रमाणे यज्ञ करायचं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपल्या अवयवांवर अलंकार घालतो आणि आपण व्यवस्थित दिसतो किंवा देवी सारखं प्रगट होतो, त्याप्रमाणे यज्ञ सुद्धा चांगल्या सगळ्या गोष्टींनी यज्ञ समृद्ध करायचा असे माऊली सांगतात. त्याचप्रमाणे प्रतिष्ठा वाढविण्याच्या निमित्ताचा स्पर्श न होऊ देता अंग उपांगासहित जो यज्ञ निष्पन्न होतो. तुळशीचे झाड फळ, फूल, छाया याला आश्रय होत नसेल तरी त्याचा जसा उत्तम प्रतिपाळ केला जातो, तसा फार काय बोलावे मनात यत्किंचितही फळाची इच्छा नसून जो यथार्थ यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ होय. म्हणजे यज्ञ करायचा, सात्विक करायचा, पण त्याचं आपल्याला फळ मिळेल अशी अपेक्षा ठेवायची नाही. तुळशीचं झाड हे महत्वाचं आहे, ते चांगलं म्हणजे सगळ्यात जास्त योग्य आहे. त्याचं फळ, फूल, छाया याचा मनात आपण म्हणजे धरायचं नाही की याचा उपयोग काय आहे. पण तुळशी जशी खूप उपयुक्त आहे, तसंच यज्ञ हा सात्विकतेने करावा. अभिसंधायतु फलं दंभ अर्थार्थी अभिसंधायतु फलं दंभ अर्थमपि चैव यत् इज्जते भरत श्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजसम. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, फळाकडे लक्ष ठेवून व लोकात प्रतिष्ठा मिरवण्याकरता जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ होय. म्हणजे की यज्ञ केला पण त्याची अपेक्षा ठेवायची, आता हा यज्ञ केलाय तर मला याच्यामुळे काय मिळेल, मला प्रतिष्ठा मिळेल का, मग मी मिरवू का, मला लोक मान देतील का, असं जेव्हा यज्ञ करता मनात आणेल तर तो यज्ञ राजस यज्ञ होईल. मगाशी आपण कुठला पाहिला? सात्विक यज्ञ पाहिला. सात्विक मध्ये अपेक्षा ठेवायची नाही आणि राजस यज्ञ हा फळाची अपेक्षा ठेवतो आणि प्रतिष्ठा मिरवण्याकरता केला जातो. आता यज्ञ कीर विरेशा करी पै याची ऐसा परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला रावो. जरी राजा घरासी ये तरी बहुत उपयोगा जाये आणि कीर्ती ही होये जगा माझी. तैसा धरुनी आवा का म्हणे स्वर्ग जोडेला असिका. दीक्षित होईल मान्य लोका घडेल याग. ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकरावया जगी. पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैतो. सर्व वीर पुरुषात श्रेष्ठ अशा अर्जुना, ज्याप्रमाणे राजाला श्रद्धा करता जेवावयास बोलवावे त्याप्रमाणेच खरोखर राजस यज्ञ केला जात असतो. कारण राजा जर घरी आला तर त्याच्या येण्याचा पुष्कळ उपयोग होतो आणि जगात कीर्तीही होते. त्याचप्रमाणे तो मनात अशी कल्पना करतो की आपण यज्ञ केला असता सर्व स्वर्गांचे राज्य हाती येईल, लोक मला दीक्षित म्हणून मान देतील व अनायसे यागही घडेल. अर्जुना, अशा रीतीने फळाची आशा धरून व आपली प्रतिष्ठा मिरवण्याकरता जी यज्ञ क्रिया केली जाते ती राजस होय. म्हणजे राजस यज्ञामध्ये काय आहे की जर राजाला घरी बोलवलं तर सगळे लोक म्हणतील अरे राजा यांच्या घरी आला, आणि मग राजा आला की आपली कीर्ती पण होईल आणि मग आपण प्रसिद्ध होऊ आणि आता आपल्याला स्वर्गाचंच राज्य असं मिळेल आणि आपल्याला सगळेजण मान देतील की दीक्षित आहे
आणि अनेशा ह्या सगळ्यांबरोबर केलं तर काय केलं, यज्ञ पण केला. म्हणजे यज्ञ ही दुय्यम गोष्ट झाली. प्रतिष्ठा जास्त मिळाली, फळाची आशा धरली, पण फळ मिळेल की नाही याचं काही नाही आहे, फक्त आशा धरायची. आणि असा जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ म्हटला जातो. विधिहीनम सृष्टान्नं मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धा विरहित यज्ञं तामसं परिचक्षते. शास्त्रविधी यथोक्त अन्नदान, वैदिक मंत्र, शास्त्रोक्त दक्षिणा व श्रद्धा या वाचून जो जो यज्ञ केला जातो त्याला तामस यज्ञ म्हणतात. आणि पशुपक्षी विवाही जोसी कामा परोता नाही, तैसा तामसा यज्ञापाही आग्रहीची मुळ. वारया वाटन वाहे की मरण मुहूर्त पाहे, निषिद्धांसी बिहे आगी जरी. तरी तामसाची या आचारा, विधीचा आथिना वोढा वारा. म्हणून तो धनुर्धरा उत्संखळू, नाही विधीची तेथ चाड. नये मंत्राधिक तया आड, अन्न जाता न सुये तोंड, मासिये जेवी. वैराचा बोध ब्राह्मणा, ते थकी रेगेल दक्षिणा. अग्नी जाला वा उधाणा, वरपडा जैसा. तैसे वायांची सर्वही वेंचे, मुख न देखता श्रद्धेंचे. नागविले निपुत्रकांचे जैसे घर, ऐसा जो यज्ञाभास. तया नाम याग तामस, आई के म्हणे निवास श्रियेचा तो. ज्याप्रमाणे पशुपक्ष्यांच्या विवाहात कामवासने वाचून दुसरा जोश नसतो, त्याप्रमाणे तामस यज्ञाचे मूळ कारण आग्रह असतो. वाऱ्याकडून एखादी वाट वाहिली जाणार नाही, किंवा मरण मुहूर्ताची वाट पाहिल, अथवा अग्नी निषिद्ध पदार्थांना जाळण्याला कदाचित भिल, पण तमोगुणी पुरुषाच्या आचाराला शास्त्रीय विधीचा धरबंधच नसतो. म्हणून हे अर्जुना, त्याचा आचार उच्छृंखल म्हटला जातो. ज्याप्रमाणे अमुक प्राण्यांच्या अन्नाला तोंड लावावे अशा माशांना निर्बंध नसतो, म्हणून त्या कोणत्याही प्राण्यांच्या अन्नांना तोंड लावल्या वाचून राहत नाहीत. त्याप्रमाणे तामस यज्ञात वैदिक विधीचा निर्बंध नसतो. वैदिक मंत्राधिक त्यांच्याकडे येत नाहीत. जेथे ब्राह्मणाविषयी शत्रुत्वाची भावना आहे तेथे दक्षिणाचा विचार काय होणार? किंवा ज्याप्रमाणे वावटळीला अग्नीची जोड मिळावी, किंवा ज्याला संतान नाही त्याचे घर म्हणजे घराची संपत्ती व्यर्थच वाटेल, त्याच्याकडून लुटली जावी, त्याप्रमाणे श्रद्धेचे तोंडही न पाहता केल्या जाणाऱ्या तामस यज्ञात व्यर्थच संपूर्ण संपत्ती खर्ची पडते. अशा केवळ आभासरूप यज्ञास तामस यज्ञ म्हणतात. ऐक, असे लक्ष्मीचे राहण्याचे स्थान भगवान श्रीकृष्ण म्हणाले. म्हणजे आता हे तामस यज्ञात काय असतं की व्यवस्थित केला पाहिजे, चांगला केला पाहिजे, प्रेमाने केला पाहिजे, शास्त्रविधी पाळला पाहिजे, असं तमोगुणी पुरुषाला काहीही वाटत नाही. म्हणजे शास्त्रविधीने यज्ञ करायचा हे त्याला पटत नाही. फक्त करायचा म्हणून तो केला जातो. की ज्याप्रमाणे प्राणी काहीही खातात, मासे काहीही खातात, त्या पद्धतीने यज्ञ करताना तो धर्मविधी पाळत नाही. वैदिक मंत्र त्याला येत नाही, आणि ज्या वैदिक मंत्र ज्याला येतात अशा ब्राह्मण व्यक्तीला तो शत्रू मानतो. कारण की तिथे त्याला दक्षिणा द्यावी लागेल. कोणाला? तामस पुरुषाला. म्हणून तो दक्षिणा द्यावी लागेल, म्हणून त्यांना बोलवत नाही. आणि अशा प्रमाणे तो श्रद्धेचे तोंड न पाहता यज्ञ करतो, म्हणून त्याची संपूर्ण संपत्ती खर्च होते, पण त्याला त्याचे फळ मिळत नाही. आता पुढे ऐकूया. आता गंगेचे एक पाणी, परी नेले आनानी वाहणी. एक मैळ एक आणि शुद्धत्व जैसे, तैसे तिही गुणितप. येत जहाले आहे त्रिरूप, ते एक केले दे पाप उद्धरी एक. तरी त्याची तिही भेदी, कैसे निपा म्हणून सुबुद्धी. जाणो पहासी तरी आधी तपची जाण. येथ तप म्हणजे काही, ते स्वरूप दाऊ पाही. मग भेदिले गुणितेही, ते पाठी बोलो. तरी तपजे का सम्यक, तेही त्रिविध आईक. शारीर मानसिक शाब्दगा. आता गंगेचे पाणी एकच, पण निरनिराळ्या वाहीतून गेले असता ते शुद्ध वाहीतून शुद्ध करणारे व अशुद्ध वाहीतून अशुद्ध करणारे होते. त्याप्रमाणे तप ही सत्वादी 3 गुणांमुळे सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारचे झाले आहे. त्यात राजस तामस तप केले असता पापरूप होते, व सात्विक तप केले असता ते शुद्ध करणारे होते.
जर राजस आणि तामस तप केलं तर त्याच्यानी पापरूप होतं, ते पापासारखं होतं. आणि जर सात्विक तप केलं तर त्यामुळे आपली शुद्धी होते. हे सुबुद्ध अर्जुना, ते तप 3 प्रकारचे कशाने झाले हे जाणण्याची इच्छा असेल तर तेच तू आधी ऐकून घे. येथे तप म्हणजे काय ते कळण्याकरता प्रथम त्याचे स्वरूप सांगतो. पहा, मग 3 गुणांमुळे ते 3 प्रकारचे कसे होते हे नंतर सांगतो. तरी यथार्थ जे तप, ते तप शारीरिक, मानसिक आणि शाब्द किंवा वाचिक अशा 3 प्रकारचे आहे. देवद्विज गुरु प्राज्ञम, ते देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसा च शारीरं तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांचे पूजन, शरीर शुद्धी, सरळपणा, ब्रह्मचर्य व प्राण्यांची हिंसा न करणे या आचाराला शरीराने होणारे तप म्हणतात. म्हणजे जेव्हा व्यक्तीचं पूजन आपण करतो तेव्हा त्याला शारीरिक होणारे तप असे म्हणतात. आता यातही माझारी शारीर तव अवधारी, तरी शंभू का श्रीहरी पर्यंता होय. तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया, आठही पहार जैसे पाया उळीग घापे. देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया, करावया म्हणिया शोभती हात. लिंग का प्रतिमा दिठी देखत खोवे अंगेष्टी, लोटी जे का काठी पडली जैसी. आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी, तया ब्राह्मणांची निकी पायकी किजे. अथवा प्रवासे का पिडा का क्षिणले जे साकडा, ते जीव सुरवाडा आणि जती. सकळ तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण किजे. आणि संसारा ऐसा दारुण, जो भेटलाची हरिक्षिण, तो ज्ञानदानी सकरुण भजिजे गुरु. आता तिघांमधील शारीरिक तप ऐकून घे. तरी शिव किंवा श्रीहरी यापैकी ज्यांचे प्रेम असेल त्या प्रिय देवताच्या मंदिराला यात्रा करण्यासाठी पायाला जणू काही 8ही प्रहर सारखा भोरा लावावा. म्हणजे शिव आणि श्रीहरी ज्यांच्यावर प्रेम असेल त्यांच्या मंदिरात जायचं, यात्रा करायचा, यासाठी सतत भोरा लावल्यासारखं फिरत राहायचं. देवाचे अंगण सडा संवर्जनाने व रंगमाळादिकांनी सुशोभित करण्याकरता व त्यांच्या मूर्तीच्या अंगाला षोडश उपचार पुरवण्यासाठी पूजन करण्याकरताच हात शोभत आहे. म्हणजे आपले हात कशासाठी आहे की देवाचं देवालय आहे ते स्वच्छ ठेवायचं आणि मूर्तीची पूर्ण षोडोपचारे पूजा करायची. शिवाचे लिंग किंवा विष्णुमूर्ती दृष्टीस पडताच हातातील काठी पडावी, त्याप्रमाणे नमस्कारा करता एकदम शरीर काठी लोटली जावे, म्हणजे साष्टांग नमस्कार घालावा. लोकात जे कुणी गुणवान व वडील असे ब्राह्मण असतील त्यांनी शास्त्रात सांगितलेल्या सत्कार विधीने व विनयाधिकाने सेवा करावी. कोणाची, जे लोक मोठे आहेत, जे गुणवान आहेत आणि आपल्यापेक्षा वडील म्हणजे मोठे आहेत, त्यांना विनयशील होऊन नमस्कार करावा. किंवा प्रवासाने, रोगादी पीडेने किंवा संकटात सापडल्याने जे कष्टी असतील त्या जीवांना सुखी करावे. म्हणजे त्यांना पाणी द्यावं, बिस्किट द्यावं, खायला द्यावं, मायेने बोलायचं, म्हणजे त्यांना आनंद होतो आणि आपल्यालाही सेवा केल्याचा लाभ होतो. संपूर्ण तीर्थांपेक्षा श्रेष्ठ असे जे माता पिता, त्यांच्या सेवेवरून शरीर ओवाळून टाकावे, म्हणजे त्यांच्या सेवेपुढे ते तुच्छ मानावे, म्हणजे त्यांची सेवा करावी. आणि ज्याची भेट झाली असता आत्मज्ञान प्राप्त होऊन संसारासारखे अत्यंत दारुण दुःखही नाहीसे होते, त्या करुणा संपन्न अशा श्री गुरुची सर्वतोपरी सेवा करावी. म्हणजे सगळ्या सेवा कराव्या आणि गुरूंची सेवा आपण जर केली तर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होते आणि आपले संसारातील दुःख नाहीसे होते आणि आपण गुरूंची सेवा मनापासून केली की आपण आनंदमयी होतो. आणि स्वधर्माचा आगिठा देह जाड्याची या किटा, आवृत्ती पुटी सुभटा झाडी किजे. झाले ना पण हो पण चालेल. हा ठीक आहे, ठीक हो आहे. झाले 50 झाले. हा चालेल. कोणी बोलताय का? पसायदान बोला ना, बर. कारण वेळ झालाय. पसायदान झालं पाहिजे पूर्ण. माता विश्वात्मके देवे
येणे वाग्गतने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्मे सूर्ये बाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आली. अनवरत भूतळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. कोणाला बोलायचं आहे का? कोणी बोलू शकतं. म्हणजे तामस आणि हे काय काय कळलं आहे ते आपण त्याची रिव्हिजन केली तर आपल्या जास्त लक्षात राहील. आपण आता 3 यज्ञ पाहिलेले आहेत आणि हे पाहिलेलं आहे की ते काय म्हणतात म्हणून, म्हणजे काय फरक आहे असं तामस राजस आणि याच्यामध्ये. श्री ज्ञानेश्वर माऊली की जय. राम कृष्ण हरी. थोडस एक एक दोन दोन वाक्य सगळ्यांनी सांगितलं तर सगळ्यांनाच कळून जाईल की आज आपण काय वाचलंय. जय तामस श्रीकृष्ण. तामस यज्ञामध्ये काय म्हटलंय? तामस यज्ञामध्ये मी वंदना देवकर बोलते. हा बोला. हा, तामस यज्ञामध्ये आपल्या कर्मावरती सांगितले 3 प्रकार सांगितले, रज, सत्व आणि तम. तमगुणामध्ये वाईट कर्म जे होईल ते तामस कर्म सांगितले. हा हा, मग तामस कर्मामध्ये वाईट कर्म, आपण एखाद्याची निंदा किंवा स्तुती करणं, ते पण तामस कर्मामध्ये येतं. बरोबर. बरोबर आहे. हा हा मग तुम्ही निंदाही करू नका आणि स्तुती करू नका. त्यांनी हा जायला तुम्हाला करायचं असं असेल तर काय करा की निर्विकल्प अशी भक्ती करण्यासाठी कुणाची स्तुती निंदा न करता श्रीकृष्णाचं नामस्मरण करा. बरोबर अगदी. म्हणजे सत्व हा गुणी तुम्ही व्हाल. हे हा सहज कर्म जे आपल्याला बरोबर. नित्य नैमित्तिक कर्म सांगितले हा ते सहज करा. म्हणजे कुठल्याही कामाची अपेक्षा, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सहज रीतीने तुमचं रोजचं नैमित्तिक कर्म आहे ते फक्त त्याप्रमाणे. सेवाभावीने केलं हो तर तुमचं त्याचं फळ अवश्य तुम्हाला चांगलंच भेटणार. आणि बरोबर. हो, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही रजोगुणी माणूस फक्त दुसऱ्याचा नाही का हेवा दावा करतो, हो आणि हो तमगुणी द्वेष करतो. म्हणजे हा दुसऱ्याला रजगुणामध्ये दुसऱ्याला जे भेटलं ते आपल्याला काय भेटलं नाही अशी हा अपेक्षा. आणि तमगुणामध्ये त्याला भेटलं, म्हणजे उदाहरणार्थ, आता वेळ खूप कमी हा आहे बोलू बोला का? बोला हा बोला बोला पूर्ण करा. हा हा, उदाहरण सांगितलं की 2 मित्र असतात, हा तर ते दोघही देवाची भक्ती करतात. पण हा एक असतो तो भाविक असतो, तो म्हणायचा की देव प्रसन्न झाला की देव म्हणायचा काय पाहिजे तुला, तर तो म्हणायचा जे देवा तू मला देशील ना हा ते माझ्या मित्राला जास्तीच दे. हा काय, बरोबर आणि आहे. जो तमोगुणी असतो तो म्हणायचा देवा माझा एक हात जाऊ दे. म्हणजे तो वाईट इच्छा करायचा, देव त्याला हा देवाला म्हणतो हा देवा माझा एक हात जाऊ दे. म्हणजे हा त्याचं म्हणणं काय की माझा एक हात गेला तर त्याचे 2 जातील 2 जातील. मित्राचे. म्हणजे हा सात्विक असतो तो दुसऱ्याला चांगलं व्हावं म्हणून विचार करतो. हा